मला समजतच नव्हतं की नक्की मी कोणकोणत्या साड्या घेऊये. ही साडी घेऊ का ती साडी घेऊ का सगळ्याच कपड्यातल्या साड्या घेऊन जावं असं झालं होतं मला. कारण मी गौरी गणपतीमुळे चालली होती फलटणला आणि माझं फिक्सच होत नव्हतं की आता कुठल्या साड्या घेऊन जाऊयात. आता गौरी गणपतीमुळे गणेश चतुर्थीला प्लस गौराईंच्या 3 दिवस मला साड्याच घालाव्या लागणार आहेत आणि मला कळतच नव्हतं की नक्की कोणकोणत्या साड्या घालू आणि त्यात मी आज जाणार होते बसने आणि मला एवढं सगळं नेणं पॉसिबल नव्हतं. मी फक्त बॅग भरून ठेवत होते जेणेकरून उद्या विकी येताना बॅग घेऊन येईल. मी एक छोटीशी बॅग घेऊन जाणार होते. त्यामुळं 2 बॅग भरल्या तरी मला असं वाटत होतं की माझं काही ना काहीतरी राहिलंच आहे. पण फायनली विकी खूप रागवायला लागला की एवढं मी नसते भरतच चालली आहे त्यात. त्यामुळे स्टॉप केलं आणि शेवटी मी फलटणच्या स्टँडवरती पोहोचले आणि तिथून मी पोहोचले घरी. तिथे मम्मींना मांडली होती हरतालिकेची पूजा. मग त्याला पाया वगैरे पडले आणि तिथनं पुढे मग मार्केटला गेलो. आता मार्केटमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा माझ्या मोबाईलला फक्त 1-2%च बॅटरी होती. त्यामुळे काहीच शूट केलं नाही. पण खूप जास्त खरेदी केलेली आहे. गौराईंची यावेळेस बॉडी वगैरे नवीन घेतलेली आहे. गेल्या वर्षी मी मुखवटे नवीन घेतले होते आणि ज्वेलरी अजून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग म्हटलं डेकोरेशन करायला घेऊयात कारण 0% डेकोरेशन होतं. म्हटलं बेसिक गोष्टी तरी करून घेऊयात कारण विकी आणि भाऊजी दोघे पण नव्हते घरी. म्हटलं ॲटलिस्ट पांढरा पडदा तरी लावून घेऊयात नाहीतर खूप चिडचिड होईल उद्या. मग उद्या जेव्हा विकी येईल तिथनं पुढे आम्ही डेकोरेशन करणार आहोत. तर बघू तोपर्यंत एवढं सगळं करून घेतलंय आणि मी गौऱ्यांना आम्ही नवीन साड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. त्या तुमच्यासोबत नक्की शेअर करेल उद्याच्या व्लॉगमध्ये. फायनली मी फक्त एवढंच केलं आणि स्टॉप केलं कारण खूप उशीर झाला आणि कंटाळा